माहितीचे सर्व सन्माननीय नेते आजच्या या सभेला प्रतापरावजी चिखलीकर साहेबांना आशीर्वाद द्यायला इथे उपस्थित असलेल्या माझ्या मोठ्या संख्येने असलेल्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, माळा कोळीचं आणि मुंडे कुटुंबाचं काय नातं आहे हे आपल्याला सांगायला नको. हे चिखलीकर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं. पण एक वेगळं नातं आहे ज्याचा कधी उल्लेख झाला नाही की या माळाकोळीमध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं एकच मंदिर आहे आणि त्या 12 पैकी पंचमद्वादश ज्योतिर्लिंगाचं म्हणजे परळी वैद्यनाथाचं मी इथं आज या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन. खरं तर या माळा कोळीला कुणी ओळख द्यायची जगात सांगायची गरज नाही. देशातले बहुतांश मोठे मंदिर जर कुणी उभे केले असतील तर या माळा कोळीने केले ते मला सांगायला अभिमान वाटतो. पण आणखी एक ओळख आज तुमच्या सर्वांच्या शिरपेशात मी घालतोय. कदाचित तुम्हालाही माहित नसेल की 12 ज्योतिर्लिंग करायचे म्हणलं तर साधी सोपी गोष्ट नाही. समग्र देशभरात हे 12 ज्योतिर्लिंग एकाच गावात आणून बसवणं हे देशात असं कुठंही मंदिर नाही. ही आगळीवेगळी. त्या 12 ज्योतिर्लिंगाचं महत्व काय असतं ते मला माहिती आहे. देवाच्या आशीर्वादाने मी भाग्यवान की मला श्रावणामध्ये 12 दिवसात या देशातल्या 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करता आले. 2000 माझ्या सरकारला 12 दिवस लागत असतील. तुम्ही तर 12 ला 12 एकत्र केलेत असं गाव देशात नाही. म्हणून आज तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा केली. देवस्थानाचे अध्यक्ष तिडकेदादांनी माझ्या जवळ येऊन सांगितलं की माळा कोळीच्या 12 ज्योतिर्लिंगाच्या या तीर्थक्षेत्राला राज्यातलं सर्वात महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून आपण भरीव निधी द्यावा आणि त्याचा विकास करावा. आज मी तुमच्या सर्वांच्या समोर शब्द देतोय की या 12 ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या विकासाची जबाबदारी आणि राज्यात ज्योतिर्लिंगाचा दर्जा देण्याची जबाबदारी मीही देतो आणि आमदार म्हणून तुमचे प्रतापराव चिखली पाटील. खरं तर ही विधानसभेची निवडणूक अतिशय वेगळ्या वातावरणामध्ये या ठिकाणी. लोकसभेची निवडणूक काही दिवसापूर्वी झाली. ती एका वेगळ्या
निवडणुकीवर सुद्धा प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने घ्यायचे. माझे हात जोडून आपल्या सगळ्यांना विनंती की विधिमंडळाचा पहिला प्रवास प्रताप पाटील चिखलीकरांचा जरी अपक्ष उमेदवार म्हणून झाला असेल, आमदार अपक्ष झाले असते, त्या 2004 ला सुद्धा प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांना स्वर्गीय मुंडे साहेबांचा आशीर्वाद होता. आणि त्यांचा सबंध राजकीय प्रवास त्यांनी अपक्ष धनुष्यबाण, राष्ट्रवादी, कमळ, पुन्हा घड्याळ. तो 2004 ची 3 विधानसभेची निवडणूक, ज्या निवडणुकीत स्वर्गीय मुंडे साहेबांनी आपल्याला आशीर्वाद दिला, आज मी त्या कुटुंबातला मोठा म्हणून, त्यांचा पुतण्या म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून त्याच स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आशीर्वादाची आठवण आपल्याला आणि इथल्या मायबाप जनतेला करून द्यावी.